टीव्ही सत्यमेव व्रतम। आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत वारंगा येथे अवैध धंद्यांचा बाजार। हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत। पोलिसांतर्फे थोड्याफार प्रमाणात यावर कारवाई पण केली जाते। मात्र हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे काही बंद होण्याचे नाव घेत नाहीत। आता याचे खरे कारण काय आहे हे सर्वांनाच माहीत आहे। हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वीच परिसरातील अवैध धंदे बंद होण्यासाठी पोलीस अधीक्षक हिंगोली यांना निवेदन दिले होते। आखाडा बाळापूर येथे काही दिवस अवैध धंदे बंद झाल्याची चर्चा होती, मात्र पुन्हा एकदा अवैध धंदेवाल्यांनी आपले डोके वर काढले आहे। आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत वारंगा फाटा येथे मटका नावाचा अवैध धंदा अगदी खुलेआम सुरू असल्याचं व्हिडिओमध्ये सध्या समोर आलं आहे। राष्ट्रीय महामार्गापासून अगदी काही फुटाच्या अंतरावर चालू असलेल्या या मटका नावाच्या जुगारावर अनेक नागरिक गर्दी करताना दिसत आहेत। कुटुंबाला देण्यात येणारी कमाई हे लोक अवैध धंद्यात बर्बाद करताना दिसत आहेत। अगदी खुलेआम चालू असणारे हे अवैध धंदे पोलिसांना माहीत नसावेत की काय, असाही प्रश्न निर्माण होतो आहे। आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे सुरू असून आखाडा बाळापूर पोलीस आता या धंद्यावर काय कारवाई करणार हे पाहावे लागेल। याशिवाय पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक अवैध धंदा विरोधात कारवाई करण्यासाठी नेमण्यात आले आहे। हे पथक सुद्धा कदाचित वारंगा फाटा येथे आले नसेल, त्यामुळेच या अवैध धंद्यावर कारवाई झालेली नाही। स्थानिक गुन्हे शाखा यांनी केलेली कारवाई प्रसिद्ध करते, मात्र वारंगासारख्या ठिकाणी न झालेल्या कारवाईचे काय? हा व्हिडिओ अगदी आजचा म्हणजेच 22 फेब्रुवारी दुपारी 3 वाजल्याच्या नंतरचा म्हणजेच अगदी ताजा व्हिडिओ आहे। व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे अवैध धंदेवाली मटका घेताना स्पष्ट दिसत आहे। आता या स्पष्ट व्हिडिओनंतर व्हिडिओवर करण्यात आलेल्या बातमीवर पोलीस काय कारवाई करतील हे पाहावे लागेल, किंवा परिस्थिती जैसे थे आणि अवैध धंदे जशास तसे चालू राहतील की काय, असाही प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे। बापरो आला म्हणून आपलं सुधर होतं। काय म्हणलं? 8,300 राहिली तुमची है ना? आता खरंच करेल त्याच्यामध्ये 7,700 लागेल। 9,700 8,300 आनंद आनंद राम राम माणसाला पाहिलो मग माझे काय चालू काय